ही चर्चा करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांना मी भेटलो आणि मग आता पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे पक्षातल्या काही महत्त्वाच्या बैठका या आज दिवसभर तिथं होणार आहे आणि त्यासाठी मी आता चाललेलो आहे. तुम्ही महत्त्वाच्या एका पदावर आहात. पक्षात अजूनही आता युवकचा अध्यक्षपद असेल, मुक्तीचा असेल किंवा विद्यार्थीचा असेल ते अजूनही नेमलेलं नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत. आता असताना पक्षाची तीन महत्त्वाची पदं खाली आहेत. नाही, पवार साहेबांचं मत आहे की नवीन चेहऱ्यांना आपल्याला संधी ही द्यावी लागेल आणि अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब यांचं मत होतं की महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये जाऊन लोकांशी चर्चा करून मग आपण तो निर्णय तिथं घ्यावा. ते स्वतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत, पण नंतरच्या काळामध्ये अतिवृष्टी झाली, बरेच काही अडचणी या महाराष्ट्रावर तिथं आल्या होत्या, म्हणून काही पदं हे नेमणं राहून गेलं होतं. पण थोडंसं असं जाणवतं आहे की आज पवारसाहेब आणि सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये काही पदांवर आज नेमणुका होऊ शकतात. रोहित पाटील प्रकरण तुम्ही सातत्यानं लावून धरलं होतं. त्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं नोटीस काढताना सरकारला झापलं आहे. दुसरीकडं संबंधित जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं एक पत्र देखील आता समोर आले, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना ते आभार मानत आहेत तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे की त्यांना प्लॉट जो आहे तो अलॉट झाला. याच्या आधी ते म्हटले की आम्हाला प्लॉटच दिलेला नाही. सिडकोचा जो मुद्दा आहे आणि सिडकोमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे तो अनेक दिवसांपासून त्याचा पाठपुरावा आम्ही सर्वजण करत आहोत. मी तर व्यक्तिगत त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहेच, पण त्याच्याचबरोबर काही सामाजिक संघटनासुद्धा त्यासाठी लढत आहेत. याच्या आधी 2 प्रेस कॉन्फरन्सेस आम्ही घेतल्या, सरकारला पत्र लिहिली, सिडकोवर मोर्चा काढला. याला उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की पुरावे असतील तर द्या. 12,000 पानांचा पुरावा त्यांना दिला, पण त्याच्यावर कुठेही ॲक्शन ही सरकारकडनं घेतली गेली नाही. मग काही सामाजिक कार्यकर्ते हे लोक आयुक्ताकडे आत्ता गेलेले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पत्रसुद्धा लोक आयुक्ताला पुरावे सकट दिलेलं आहे. आमचा अंदाज आहे की आज नाही तर उद्या शिरसाटांपासून सर्व इतर लोक जे आहेत, जे याला जबाबदार आहेत, त्यांना नोटिसेस या लोक आयुक्ताच्या मदतीने तिथं दिल्या जातील. त्याच्याचबरोबर काही सामाजिक संघटना ह्या सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेल्या होत्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सगळे पुरावे जेव्हा सुप्रीम कोर्टाला दिले गेले तेव्हा सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारवर ताशिरे ओढले. सरकार जर या बाबतीत काही करणार नसेल तर आम्हीच स्वतः ॲक्शन घेऊ असं सुप्रीम कोर्टाने तिथं सांगितलेलं आहे. म्हणजे भ्रष्टाचार झाला आहे आणि हे सुप्रीम कोर्टाला आता कळलेलं आहे आणि त्या अनुषंगाने नोटिसेस हे राज्य सरकारला सुद्धा सुप्रीम कोर्टाने काढली आहे व सर्व जे काही लोक जबाबदार आहेत त्यांना सुद्धा आता नोटिसेस काढल्या आहेत. आता पुढे हे सर्व पुरावे घेऊन सरकार या बाबतीत काय करते हे आम्ही बघणार आहोत. आणि तुम्ही म्हणत आहात जे पत्र आहे ते आमच्याकडे सुद्धा आलेलं आहे, त्याची शहानिशा करून येत्या काळामध्ये एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या बाबतीत नक्कीच आम्ही काही खुलासा करू. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेने ज्या सगळ्या योजना सुरू केल्या होत्या त्या सगळ्याच बंद आता करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. झालं असे की मतदान मिळो आणि नंतर मतदार मरो अशी आजची परिस्थिती आहे. फक्त मतदान मिळवण्यासाठी या सर्व योजना या महायुती सरकारने आणल्या होत्या, ज्याच्यामध्ये आपण बघितलं लाडकी बहीण योजनेमध्ये 28 लाख महिलांचं नाव आता कमी केलं आहे. त्याच्याचबरोबर धार्मिक पर्यटन अशी एक योजना त्यांनी आणली होती, ती योजना बंद केली. शिक्षणाच्यासाठी काही योजना आणल्या होत्या त्या त्यांनी बंद केल्या. आनंदाचा शिदा ती योजना बंद केली. याला 2 प्रमुख कारणं असतील. एक, फक्त लोकांचा वापर करून हे आता लोकांना विसरलेले आहेत. इलेक्शन संपलं की विषय संपला. नाही तर दुसरे कारण असू शकतं की आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दामून नको असाव्यात, कारण या योजना आणत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेसाठी बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता. ते स्वतः त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते. मग या योजना अशाच चालू राहिल्या तर एकनाथ शिंदे साहेबांचं नाव अजून मोठं होईल असं कदाचित भाजपच्या काही नेत्यांना वाटत असावं. या 2 प्रमुख कारणांमुळे या सर्व योजना बंद केल्यात. पण आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की लोकांचा फक्त वापर करून घेतला गेला, मताचा वापर करून घेतला आणि वापर केल्यानंतर हे मात्र लोकांना हे विसरून गेलं. हे सरकार श्रीमंताचं सरकार आहे, कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे, गुंडांचं सरकार आहे. जातीवाद केला, धर्मवाद केला आणि वाद हा वाढवतच चाललेले आहेत. पण महाराष्ट्र मात्र दुर्दैवाने विकासाच्या बाबतीत
मागं खेचत चाललेलं आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे. दादा, ह्यालाच धरून लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक अटी घालण्यात आलेल्या आहेत आणि यामुळे कुठेतरी लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अडचणीत येत आहेत. ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही आहेत त्यांना आधार कार्ड देण्यासाठी अडचण करत आहे. त्यामुळे सरकार यावरची अद्यापही काही विचार करत नाहीये. जेव्हा नवीन सरकार आलं होतं पहिल्या अधिवेशनामध्ये आम्ही बोललो होतो की आमचा अंदाज आहे की तुम्ही 24 ते 25 लाख महिलांची नावं हे लाडक्या बहीण योजनेतून काढचाल अशी भीती तिथं आम्ही व्यक्त केली होती. तेव्हा उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी सांगितलं होतं अजिबात नाही, आम्ही कुठेही कोणाचं नाव कमी करणार नाही. पण आत्ता जर आपण बघितलं तर 28 लाख महिलांचं नाव तिथं कमी करण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही म्हणता ते खरं आहे की अजून अटीतटी टाकून अजून एक 50-60 लाख महिलांचं नाव हे कमी करू शकतील. हे स्थानिक स्वराज्य संस्थेपुरतंच ते थांबलेले आहेत. स्वतः ते योजना बंद करतील, नाहीतर कोणाला तरी कोर्टात पाठवून कोर्टाच्या माध्यमातून या योजनेला स्थगिती हे सरकार नक्कीच आणेल अशी भीती आता आम्हा सर्वांना त्या ठिकाणी वाटायला लागली. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. ते म्हणतायत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार कर्ज काढू शकतं, परंतु काढत नाहीत. अनेक आश्वासनं देण्यात येतात, पण ती पूर्तता होत नाहीये. सरकार कर्ज कशासाठी काढायला इच्छुक आहे की कॉन्ट्रॅक्टर, ते सुद्धा छोटे कॉन्ट्रॅक्टर नाही, मराठी कॉन्ट्रॅक्टर नाही, मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर नाही, पण मोठ्या कॉन्ट्रॅक्टरची देय रक्कम देण्यासाठी मोठी मोठी कर्ज तिथं काढले जातात. शक्ती मार्ग ज्याच्यामध्ये या सरकारमध्ये असणाऱ्या काही नेत्यांना 25-30 हजार कोटीचा मलिदा तिथं मिळणार आहे, त्याला देण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर तिथं लोकांना मदत करण्यासाठी, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मात्र यांच्याकडे पैसा नाही. याच्यावरनं एकच जाणून येतं, हे सरकार गुंडांचं, कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे, सामान्य लोकांचं सरकार नाही. पाहायला मिळतात. लवकरच दोघांच्या युतीची घोषणा होईल असं म्हटलं जात आहे. असं असताना आता राज ठाकरे यांनी काँग्रेस सोबत जर येत असेल तर तशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली, काँग्रेस सोबत आले तर आम्हाला चालेल म्हणून. महाविकास आघाडी सरकार याचं निर्माण जेव्हा झालं होतं तेव्हा आपण जर बघितलं तर पूर्वीपासून शिवसेना कधीही आमच्याबरोबर त्यांनी काम केलेलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी हे नेहमी शिवसेनेच्या विरोधात असायचं. पण महाराष्ट्राच्या हितासाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम हा आखला गेला, पत्रव्यवहार झाला, तिथं काही गोष्टी ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे पत्रावर तिथं आणल्या. वागायचं कसं, बोलायचं कसं, महाराष्ट्राचा विकास कसा करायचा, कुठल्या मुद्द्यांवर आपण काम कसं करायचं, आणि त्यानंतर महाविकास आघाडी ही निर्माण झाली. आणि नंतर महाविकास आघाडीला उत्कृष्ट असं काम महाराष्ट्रामध्ये केलेलं आपण सर्वांनी बघितलेलं आहे. आता मनसे जर महाविकास आघाडीमध्ये यायला इच्छुक असेल आणि सर्व मोठ्या नेत्यांनी जर ठरवलं तर मला असं वाटतं की जसं कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला होता तसा मनसेच्या बाबतीत सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जर झाला आणि जर काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्याला सहमती दिली तर एकत्रित येऊ सुद्धा शकतात. पण ही फक्त सुरुवात आहे. येत्या काळामध्ये काय होते आपल्याला बघावं लागेल. गोपीचंद पडळकर यांनी एक विधान केलेलं आहे, मुस्लिमांसाठी भारत युद्धाचं घर आहे, हे बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय. त्यांनी असं म्हटल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय कार्य केलं, किती त्यांचं मोठं कार्य केलं होतं याच्यावर अर्धा तास भाषण एकदा करून दाखवावं. पण झालं असं आहे की असे काही नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या आसपास ठेवलेले आहेत, बहुजन समाजाचे ठेवलेले आहेत, ते कुठेही काही बोलतात, खालच्या लेवलला बोलतात, कुठलाही संदर्भ त्यांना तिथं माहीत नसतो, कुठलाही अभ्यास नसतो, फक्त त्यांना वरून आदेश येतो असं काहीतरी बोला. आता इलेक्शन आहे, स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन आहे, तिथं आपल्याला आता भेदभाव करायचा आहे, हिंदू मुस्लिम करायचं आहे, ओबीसी मराठा करायचं आहे. आणि त्या अनुषंगाने तिथं हे सर्व जे बहुजन समाजाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या अवतीभोवती ठेवलेत ते मात्र तिथं बिनबुडाचे आरोप आणि कुठेही अभ्यास न करता काही तिथं बोलून जातात. त्यांना फक्त काय करायचं आहे की महाराष्ट्रातलं वातावरण हे दूषित करायचं आहे आणि येणाऱ्या काळातल्या म्हणजे पुढच्या काही महिन्यांमध्ये ज्या स्थानिक. तर रोहित पवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला घेरलेलं आहे. दरम्यान काही वेळापूर्वी उदय सामंतांनी शरद पवारांची भेट घेतलेली होती. त्यानंतर उदय सामंतांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूयात. मी पवार साहेबांच्या भेटीला ज्यावेळी येतो त्यावेळी कुठचंही राजकीय कारण नसतं. मी शरद पवार साहेबांच्या सोबत काही संस्थांवर काम करतो, तसं क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतो आणि त्याच्या काही गोष्टी ज्यावेळी साहेबांना सांगायच्या असतात त्यावेळी मी त्यांची भेट घेतो. त्याच्यामुळे आजच्या भेटीमागं कुठेही राजकीय कारण नव्हतं, कसलंही कारण नव्हतं. ज्या संस्थांवर मी साहेबांसोबत काम करतो त्या संदर्भातली फक्त चर्चा होती आणि ती 5 मिनिटं झाली आणि त्याच्यानंतर मी निघालो. नाट्य परिषदेला काही दिवसांपूर्वीच एकत्रित तुम्ही होता,
काही त्यावेळेस विषय घेतले, त्या विषयांसंदर्भात काही नाही, त्याच संदर्भामध्ये किंवा क्रीडा क्षेत्रातल्या संदर्भामधल्या काही गोष्टी होत्या ते साहेबांशी मी चर्चा केलेल्या आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक भेट ही राजकीयच असते अशातला भाग नाही. कारण तुमचं देखील बरोबर आहे की स्थानिक स्वराज्य संस्था जवळ आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आमची भेट म्हणजे काय स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे का अशी एक शंका निर्माण होऊ शकते. परंतु ह्याला कुठेही राजकीय स्पर्श नव्हता. काही संस्थांच्या बाबतीमध्ये म्हणजे क्रीडा क्षेत्रातल्या आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या त्या संदर्भात माझी साहेबांची भेट होती. मुख्यमंत्री ठाकरे बंधू असताना एकत्रित सातत्याने येताना पाहायला मिळतात आहेत. काल देखील डिनर डिप्लोमेसी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये झालेली आहे. आगामी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ज्या लोकप्रिय योजना होत्या त्या लोकप्रिय योजना आता एका पाठोपाठ संजय राऊत म्हणतात. नाही, काय कोणाचा निर्णय असेल ते घेतील ना ते, कारण शेवटी त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत. स्वतंत्र पक्षामध्ये त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. परंतु हे सगळं करत असताना काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायम अपमान करते, त्यांना हीन लेखते, हे देखील काही लोक अभ्यास करतील ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री अनेक योजना ज्या आहेत त्या एका पाठोपाठ बंद होताना पाहायला मिळतात. आता माझी शाळा ही देखील आता योजना जी आहे ती बंद होताना पाहायला मिळते. या बाबतीमध्ये शालेय शिक्षण विभागाचा हा विषय, मला ह्याच्यामधली काही कल्पना नाही. परंतु सरकार चालवत असताना देवेंद्रजी, शिंदेसाहेब आणि अजितदादा हे एकत्र मिळून विचारविनिमय करून सरकार चालवतात. त्याच्यामुळे एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर तो कशासाठी घेतला याची मला कल्पना नाही. परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका कायम राहणार आहे. एका योजनेमुळे ज्या गोरगरिबांना इतर योजनांचे जे लाभ घेत होते मागील काही आनंदाचा वर्षांपासून, शिधा असेल पण किंवा त्या योजना का बंद तीर्थक्षेत्र केली? एकच योजना प्यारी काय? असेल, या मी सगळ्या तेच योजना सांगितलं बंद की या संदर्भामध्ये मी माहिती घेतो, कारण मला ही माहिती नाही. मला माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल 100% आहे. ती कधीही बंद होणार नाही. आणि ज्या बंद होण्यात शिवभोजन थाळी, काही मंडळींनी सांगितलं होतं की बंद होणार, पण शिवभोजन थाळी कुठेही बंद होत नाही आणि होणार नाही. त्याच्यामुळे काही योजनांच्या बाबतीमध्ये काही जर निर्णय झाले असतील किंवा होणार असतील त्याची माहिती घेतो आणि मग आपल्याशी बोलतो. आपल्या पक्षाचे सहकारी आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी तुमच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची आठवण करून दिली आणि त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जर द्यायची असेल तर आपण कर्जही काढू शकताल. आपल्याला माहीत असेल की 31,528 कोटीचं जे पॅकेज पूरग्रस्त परिस्थितीसाठी देण्यात आलं त्यावेळी तिन्ही महायुतीचे नेते त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते तुमच्या सगळ्यांच्या समोर आणि त्यांनी स्पष्ट पद्धतीनं सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भातला विचार देखील सरकारचा चालू आहे. योग्य वेळी तो आम्ही निर्णय घेणार आहोत आणि त्या पद्धतीनं वर्किंग सुरू आहे. रवींद्र दंगेकर घायवळ प्रकरणामध्ये सातत्यानं रवींद्र दंगेकर एक आरोप करताना पाहायला मिळतात. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयामधील समीर पाटील यांचाच हात आहे अशा पद्धतीने म्हणतात, परंतु त्यांना दाबण्याचा प्रयत्न होतो. दाबण्याचा काय प्रश्न येतो? दाबण्याचा काही प्रश्न येत नाही. मुद्दा असा आहे की रवींद्र दंगेकर हे आमच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत आणि त्यांनी काल माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या भेटीमध्ये चर्चा झाली असेल, परंतु महायुतीमध्ये कुठेही अडचण होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली. रोहित पवार म्हणतात की रवींद्र दंगेकरांचा आवाज दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातोय अशा पद्धतीचं मत ते व्यक्त करतात. नाही, आता येता येता मला रोहितजी पवार देखील भेटले होते पण ते मला असं काही बोलले नाहीत. RSS वरून राजकारण तापताना पाहायला तर या बातम्यांसोबतच